कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देऊ तिकडे सॉलिड मज्जा येणार आहे। अगं, तुला माहितीये का त्या बोटीत स्विमिंग पूल पण आहे। हो, आणि आजी तर म्हणत होत्या खूप ऍक्टिव्हिटीज वगैरे पण असतात। ताई कसलं भारी ग, हे जे तुम्हाला कसले असे भारी भारी सरप्राइजेस देतात ना ताई। पण तू ना खूप फोटोज काढ आणि सगळे फोटोज मला पाठव हा। हो हो नक्की, मी खूप व्हिडिओज काढणार आहे आणि भरपूर फोटोज सुद्धा काढणार आहे। मी एकदा परत आले ना की छान आपण सगळे एकत्र बसू आणि बघू। डन। बरे चल, मी आता ठेवते, मला ना तयारी करायची आहे। ओके ओके बाय। चल बाय। मी कधी विचारच केला नव्हता की माझं लग्न एजंटसारख्या परफेक्ट आणि सगळ्यांची काळजी घेणाऱ्या माणसाबरोबर होईल। कधी कधी तर विश्वासच बसत नाही की आमचं लग्न झालंय आणि मला एजंट इतकी आवडायला लागले। काय करते तू? असू दे, मी करतो, सोड। नको नको, मी करते ना। हे काय केलं तू? एक तर तू माझ्या कपाटाशी काय करत होती? नीला, हे बघ, आपण क्रूजवर चाललेलो आणि मला तिथे कुठलाही गोंधळ नको। क्रूज माझ्यासाठी फॅमिली टाइम आहे, इट्स इम्पॉर्टंट फॉर मी। क्रूज संपेपर्यंत मला सगळे फॅमिली मेंबर्स हॅपी हवेत, त्यामुळे नो मोर मिस्टेक्स प्लीज। त्याची काळजी घे। हो एजी, आता मी एकही चूक होऊ देणार नाही। आता काहीही झालं तरी माझं एजंटवरचं इम्प्रेशन चांगलंच व्हायला हवं। अहो पण तुम्ही का नाही म्हणताय ते तरी सांगा। बेबी चल ना प्लीज। हे बघ, माझी ना लहानपणापासून इच्छा होती क्रूजवर जायची, तू का नाही म्हणतोय? सरू, तू याआधी क्रूजवर गेलीस ना? हा, पण ती वेगळी क्रूज होती ना, ही वेगळी क्रूज आहे। लक्ष्मी, आता माझी प्रायोरिटी फक्त माझा बिझनेस आहे, दॅट्स इट। अहो पण विराज भाऊजी पण येणार आहेत ना? बेबी नो। बेबी 2 दिवसाचाच प्रश्न आहे ना। चल ना बेबी, प्लीज चल ना। बेबी नो, नाही ग। असंच कर तू, लग्नात वचन दिलं होतंस ना, सगळ्या इच्छा पूर्ण करशील। राहू दे माझी स्वप्न। बरं, ऐक, जाऊयात आपण। अगं जाऊयात आपण। एनिथिंग फॉर यू। खरंच बेबी, थँक्यू। विराज येऊ किंवा न येऊ, पण मी येणार नाहीये। एजे, खरं तर मला ना तुम्हाला सगळं माझ्या मनातलं सांगायचं, पण कसं सांगू तेच कळत नाही। एकतर मी तुम्हाला एजे म्हणू की हिटलर? हिटलरच ठीक आहे, कारण मी किती चांगलं वागायचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही तुमची शिस्त काही सोडणार नाही। हो बरोबर। हा जी, काय काय चाललंय? एकटीच फोटो बरोबर बडबडत बसलीयस? हा, अरे हो, प्रेमात पडलीयस ना। आजी तुम्हाला कसं कळलं? ते काय चेहऱ्यावर लिहिलंय तुझ्या? बघ, प्रेमात कशी अगदी लाल बुंद झाली आहेस। चुकलं माझं, जरा गुलाबी, प्रेमात गुलाबी होतं। इथून तर तू पिवळी दिसते। आजी बास, आजी बास। मग अभिरामला कधी सांगणार हे सगळं?
मनात भावना अशा ठेवायच्या नसतात, सांगायच्या असतात. म्हणजे मला सांगायचंय पण कसं सांगू तेच कळत नाही. अगं असं काय, तू आता जातीयस ना क्रूजवर, तिथे सांग ना, वातावरण पण छान असणार आहे. सांगून टाक. डायरेक्ट सांगू? बिनधास्त बोल. असं तू प्रकरण ना असं लांबणीवर ठेवायचं नसतं, मग ते खूप लांब. त्यापेक्षा सांगून टाक, मन मोकळं करून टाक. ठीक आहे. आता काही झालं तरी क्रूज वरनं परत यायच्या आधी मी त्यांना सगळं सांगेन. मनात पक्क केलंयस ना, सांगून टाकायचं. का आता कशी छान दिसते, आता गुलाबी गुलाबी दिसते सगळी. तू कंटिन्यू कर. मी आलेच. वहिनी बेबी यायला रेडी झाला. प्रमोद भाऊजी काय म्हणाले? काय म्हणणार? म्हणाले काहीही झालं तरी मी क्रूजवर येणार नाही असंच म्हणाले. अय्यो, मग आता काय करायचं? हे म्हणजे क्रूजवर लीला आणि याचे तर हातात हात घालून फिरतील. मी आणि बेबी पण आहोतच एकत्र. पण तुम्ही एकटाच राहणार. शी, त्या लीलाला ना असा धडा शिकवायला हवा की तिला कायम वहिनी, सॉरी. मला मान्य आहे लीलाचा आपल्याला राग येतो, आपल्याला ती नकोय. पण तुम्ही जरा जास्तच राग नाही का करत लीलाचा? त्याला कारणच तसं आहे. काय कारण आहे सांगा मला. मी तुला सांगितलं असतं पण तू ना कुठेतरी बोलशील. यो वहिनी, तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय. सांगते. हा, ठीक. आज ना एक डेंजर गोष्ट घडली आहे. आज मी लीलाला देवघरात देवाशी बोलताना ऐकलं. ती देवाला सांगत होती की तिचं एजंटवरती प्रेम. काय लीला जायचं? म्हणून मी तुला काही सांगत नाही खरंच. वहिनी, हे म्हणजे असं झालं ना, मी नाही त्यातली आणि तिसऱ्याचा लाभ. आपण ना लीलाला खूप लाईटली घेतोय. हा, म्हणजे कोण कुठली मुलगी आपल्या घरात आली लग्न करून आणि तिचं एजंटवरती प्रेम पण जडलं. आपल्याला ना डबल सावध राहायला हवं. काहीही झालं तरी तिचं एजंटवरती चांगलं इम्प्रेशन पडायला नकोय. नाहीतर आज ती एजंटच्या प्रेमात आहे, उद्या हे जे तिच्या प्रेमात पडतील आणि मग सगळं ओव्हर. नाही, सगळं ओव्हर होईल. वहिनी असं नाही होऊ द्यायचं आपण. हो, हा वहिनी, आपण ना तिला क्रूजवर पोहोचूच द्यायचं नाही, नाहीतर आपल्या हातात काहीच राहणार नाही. आता ना आपल्याला लीलाच्या विरोधात फुलप्रूफ प्लॅन बनवायला हवा. आणि तो एक्झिक्यूट पण करणार. आता एकच मिशन, एजे आणि लीला सेपरेशन. येस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.